Hello students, we will today learn human heart. आजपर्यंत आपण ब्लड कंपोजिशन बघितलं, ब्लड मधले सगळे घटक बघितले आणि आज आपल्याला ह्यूमन हार्टची माहिती घ्यायची. स्टडी ऑफ ह्यूमन हार्ट इज कॉल्ड कार्डियोलॉजी. स्टडी ऑफ ह्यूमन हार्ट इज कॉल्ड कार्डियोलॉजी. A person who expert in cardiology is called cardiologist. आता ढोबळमानाने आपण म्हणतो हृदय डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, तसं नाही. The human heart is present in between two lungs in thoracic cavity and that cavity is called mediastinum. हे लक्षात ठेवायचं. हृदय हे दोन फुफ्फुसांच्या बरोबर मध्यभागी असतं. Heart is present in between two lungs in thoracic cavity and that cavity is called mediastinum. Human heart is reddish brown in color. It is conical in shape. Upper broader part is called base and lower smaller narrow part is called apex. ह्यूमन हार्टची रचना आहे. रेडिश ब्राउन इन कलर आहे. इट्स वेट इज अबाउट 300 ग्रॅम इन मेल अँड 250 ग्रॅम इन फिमेल. हृदयाचं वजन मेल मध्ये 300 ग्रॅम आहे आणि फिमेल मध्ये 250 ग्रॅम आहे. इट्स कोनिकल इन शेप. हृदयाचा आकार कोनिकल आहे. इट्स साइज इज अबाउट युअर ओन फिस्ट. तुमच्या वज्रमुठी एवढं तुमच्या हृदयाचा आकार आहे, हे विसरू नका. And human heart is only pumping organ of our circulatory system. Blood circulatory system मधला सगळ्यात महत्वाचा किंवा बॉडी मधला सगळ्यात महत्वाचा ऑर्गन हा हार्ट आहे आणि हा पंपिंग ऑर्गन आहे. इट्स अ पंपिंग ऑर्गन ऑफ दी बॉडी. सगळ्यात महत्वाचा तो पंपिंग ऑर्गन आहे. हृदय, ह्या हृदयाचं जे आवरण आहे, हार्ट इज एनक्लोज्ड इन a covering and that covering is called pericardium. Pericardium is also has two layers. त्याच्यात पुन्हा दोन लेयर्स आहेत, सिरस पेरिकार्डियम आणि फायब्रस पेरिकार्डियम. आणि त्यामध्ये सिरस पेरिकार्डियम मध्ये पुन्हा दोन लेयर आहेत. आउटर लेयर ऑफ सिरस पेरिकार्डियम इज कॉल्ड parietal layer and inner layer is called visceral layer. And in between them there is a space in between the layer of parietal layer and visceral layer. त्यांच्यामध्ये पुन्हा एक स्पेस आहे. that space is called pericardial space. And in pericardial space there is a fluid and that fluid is called pericardial fluid. हे लक्षात ठेवा. पेरिकार्डियम हे तर हृदयाचं आवरण आहेच, पण पेरिकार्डियम मध्ये सुद्धा दोन भाग आहेत, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. आणि त्या फायब्रस पेरिकार्डियम सिरस पेरिकार्डियम मध्ये पुन्हा दोन लेयर आहेत, आउटर लेयर आणि इनर लेयर. आउटर लेयर इज कॉल्ड विसरल लेयर आणि इनर लेयर इज कॉल्ड आउटर लेयर इज कॉल्ड parietal layer and inner layer is called visceral layer. And in between parietal layer and visceral layer there is a space called pericardial space. आणि pericardial space मध्ये फ्लुइड आहे, इट्स कॉल्ड pericardial fluid. आणि ते pericardial fluid चं फंक्शन आहे, इट कीप्स द हार्ट मॉइस्ट इन कंडिशन. नेहमी आपल्या हृदयाला ओलसर ठेवण्याचं काम हे त्यामध्ये असणारे पेरिकार्डियल फ्लुइड करत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. इट ऍक्ट्स ॲज अ कीप्स हार्ट मॉइस्ट अँड lubricant, एवढं लक्षात ठेवायचं. हार्ट इज अ मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. इट इज रेडिश ब्राउन इन कलर. इट इज हॅलो मस्क्युलर ऑर्गन. तो आतमधून पोकळ आहे. हृदय आपलं मस्क्युलर ऑर्गन आहे. It's roughly size of one's fist. आपल्या मुठीच्या आकार एवढा असतो. Its average weight is about 300 gram in male and 250 gram in female. It is conical in shape. It is present in between two lungs in thoracic cavity called mediastinum. It is broad at upper or base and conical at lower end called apex. हे लक्षात ठेवा. Conical end is slightly tilted left side. Conical end जे आहे ते थोडंसं डाव्या साईडला वळलेलं आहे, हर्ट नाहीये. And it rests above the diaphragm. It is enclosed in the membrane sac. ते पिशवी आवरण आहे, तिला आपण पेरिकार्डियम म्हणतो. पेरिकार्डियम इज फॉर्म टू मेन लेयर. दोन लेयर असं तुम्हाला आता सांगितलं. आउटर फायब्रस पेरिकार्डियम, इनर सिरस पेरिकार्डियम.
आणि सिरस पेरिकार्डियम हे अतिशय सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे, इलॅस्टिक आहे. स्क्वॅमस इपिथेलियम पासून ते बनलेलं आहे. आणि सिरस पेरिकार्डियमचे पुन्हा दोन लेअर होतात, परायटल लेअर आणि विसरल लेअर. आणि इट इज सेपरेटेड, परायटल लेअर विसरल सेपरेटेड बाय स्पेस किंवा स्पेस इज प्रेझेंट इन बिटवीन parietal layer and visceral layer. It's called pericardial space, and the pericardial space मध्ये fluid आहे, that fluid is called pericardial fluid. and pericardial fluid हे 50 ml असतं and it acts as a shock absorber and protects heart from mechanical injury. कोणत्याही प्रकारची मेकॅनिकल इंजुरी होऊ नये यासाठी पेरिकार्डियल फ्लुइड असतं. and it also keeps heart moist and acts lubricant. moist नेहमी हृदयाला ओलसर ठेवतं आणि lubricant नाही वॅक्सचं काम करतं. जेव्हा हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन आकुंचन होतं तेव्हा हृदयाचं thoracic cavity फ्रिक्शन घर्षण होत असतं. ते घर्षण होताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिक्रीज होऊ नये, प्रॉब्लेम इंजुरी होऊ नये हृदयाला. आणि म्हणून लुब्रिकंट ऑइल सारखं गाडी जसं आपण लुब्रिकंट ऑइल टाकतो त्याप्रमाणे हे या ठिकाणी काम करतं. हे महत्वाचे एवढे हार्टची ह्युमन हार्टची गोष्टी लक्षात ठेवायची. मेन हा पंपिंग ऑर्गन आहे, तो सर्क्युलेशनला मदत करतो, रक्त घेणे म्हणून तो पंपिंग ऑर्गन आहे. त्याच्यानंतर हृदयामध्ये 3 वॉल आहेत, भित्तिका. हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन आहे. इट इज फॉर्म ऑफ 3 लेयर्स त्याला बनलेले आहेत, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. हृदयाला 3 वॉल आहे. कव्हरिंगचं नाव वेगळं आहे, कव्हरिंगला पेरिकार्डियम म्हणायचं. पेरिकार्डियम, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम आहे. आणि सिरस पेरिकार्डियम मध्ये पुन्हा 2 लेयर आहेत. आउटर लेयर इज कॉल्ड परायटल लेयर, इनर लेयर इज कॉल्ड विसरल लेयर. परायटल लेयर आणि विसरल लेयर मध्ये पुन्हा स्पेस आहे, इट इज कॉल्ड पेरिकार्डियल स्पेस. आणि पेरिकार्डियल स्पेस मध्ये फ्लुइड आहे, दॅट इज कॉल्ड पेरिकार्डियल फ्लुइड. अँड इट ऍक्ट्स ॲज अ शॉक ऍब्झॉर्बर. धक्का, मानसिक धक्का, काही धक्का वगैरे लागू नये यासाठी मदत करतो, हे लक्षात ठेवा. आणि वॉल वेगळं, हार्ट ओरिजिन मेसोडर्मल ओरिजिन आहे. त्याचे 3 लेयर आहेत, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. इपिकार्डियम आउटर आहे, मिडल मायोकार्डियम आहे, एंडोकार्डियम आहे. इपिकार्डियम थिन आणि फॉर्म सिंगल लेयर ऑफ फॅट स्क्वॅमस इपिथेलियम लेयर न बनलेले इपिकार्डियम. स्क्वॅमस इपिथेलियम लेयर न बनलेले बेसमेंट मेम्ब्रेन असतं. मायोकार्डियम मिडल आहे, थिक आहे. आणि मायोकार्डियम हे कार्डियाक मसलनी बनलेले आहे. एंडोकार्डियम इज सिंगल थिक लेयर फॉर्म स्क्वॅमस इपिथेलियम पुन्हा तेच. आणि इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे दोघंही प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे तुमच्या हृदयाचं संरक्षण करतात. बोथ कंबाईन टुगेदर ऍक्ट ऍज अ रोल ऑफ प्रोटेक्शन. हृदयाचं संरक्षण करण्यासाठी इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम आणि मायोकार्डियम जे आहे हे कार्डियाक मसलचं बनलेलं आहे. आणि मायोकार्डियम रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इन कंडिशन. मायोकार्डियम कशामुळे महत्वाचं आहे? आपल्या हृदयाचं एकमेव ऑर्गन असं आहे हृदय, त्याचं मायोकार्डियम ही कार्डियाक मसलनी बनलेले. आणि कार्डियाक मसलचं काय फीचर आहे, काय वैशिष्ट्य आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता ह्युमन हार्टची आपण कव्हरिंग बघितली, ह्युमन हार्टची आपण 3 वॉल भित्तिका बघितल्या. आता ह्युमन हार्ट मध्ये 4 कप्पे आहेत. ह्युमन हार्ट जे आहे हे 4 चेंबर्ड आहे. अप्पर चेंबर्स अँड लोअर चेंबर्स. अप्पर चेंबर्स आर कॉल्ड सुपिरियर चेंबर्स. लोअर चेंबर्स आर कॉल्ड inferior chambers. Upper chambers are 2 in number. That 2 superior chambers are called atria or auricles, and 2 inferior chambers are called ventricles. मग ते atria आणि ventricles आहेत. मग inferior आणि superior वरच्या बाजूचे, inferior म्हणजे खालच्या बाजूचे, आणि मग बाहेरच्या बाजूला एक्सटर्नली atria separated from ventricle. atria ला आणि ventricle ला बाहेरून ज्यांनी सेपरेट केले त्याला आपण त्या ट्रान्सवर्स ग्रूला आपण कोरोनरी सल्कस किंवा ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रू असे म्हणतो. आणि 2 व्हेंट्रिकल्स एक्सटर्नली ज्यांनी सेपरेट केली इच अदर त्याला आपण 2 ग्रूज म्हणतो. अँटेरियर आणि पोस्टेरियर, समोरची बाजू आणि मागची बाजू ज्यांनी सेपरेट केली त्याला इंटरव्हेंट्रिक्युलर सल्साय म्हणतात. आणि ह्या इंटरव्हेंट्रिक्युलर सल्साय मध्ये कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन्स असतात. and that's why coronary artery and coronary veins are runs through this sulci त्यामध्ये असतात. आणि तुम्हाला माहिती आहे कोरोनरी आर्टरी सप्लाय ब्लड टू द हार्ट अँड कोरोनरी वेन कलेक्ट्स ब्लड फ्रॉम द हार्ट. आणि पल्मोनरी ट्रंक असते जी राईट व्हेंट्रिकल मधून अराईव्ह झालेली असते आणि एरोटा ही लेफ्ट व्हेंट्रिकल पासून अराईव्ह झालेली असते. वरचे 2 ऍट्रिया आहेत. 2 ऍट्रिया आर सेपरेटेड बाय इंट्राएट्रिक्युलर सेप्टम अँड 2 व्हेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय 2
interventricular septum आणि atria and ventricles are separated by atrioventricular aperture अशी रचना केली. एवढ्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या व्यवस्थित. आणि मग त्या राईट ऍट्रियम मध्ये रक्त आणून टाकणाऱ्या सुपेरियर, इंफेरियर आणि कोरोनरी सायनस असतात. त्या राईट ऍट्रियम मध्ये रक्त आणून टाकतात आणि लेफ्ट ऍट्रियम मध्ये टाकणाऱ्या पल्मनरी व्हेन्स असतात. लेफ्ट ऍट्रियम आणून टाकतात ते पुढच्या पॉइंट मध्ये आहे. एवढं पक्क लक्षात ठेवा. ह्युमन हार्ट ची माहिती घेतली आपण, हार्ट वॉल ची माहिती घेतली आपण आणि आता आपण सुरू केले एक्सटर्नल फीचर ऑफ हार्ट. एवढं पक्क लक्षात ठेवा व्यवस्थित, काही गडबड करू नका. आता हे महत्वाचे पॉईंट सुद्धा आहे, प्रत्येक वेळेला एमसीक्यू येतात. नीट साठी, सीट साठी, बोर्ड साठी खूप महत्वाचं आहे. त्या पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवा की हार्ट हा पंपिंग ऑर्गन आहे, रेडिश ब्राउनिश कलर आहे, कोनिकल इन शेप आहे, ऍव्हरेज वेट त्याचं मस्क्युलर ऑर्गन आहे. ऍव्हरेज वेट मेल मध्ये 300 ग्रॅम आहे, फिमेल मध्ये 250 ग्रॅम आहे. इट इज अकॉर्डिंग टू इट साईज अवर ओन फिस्ट, आपल्या मुठीच्या एवढा त्याचा आकार असतो. त्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि हा ह्युमन हार्ट पंपिंग ऑर्गन, तो पंपिंग करतो, हार्ट बीट त्यामध्ये होतात, त्यामुळे सर्क्युलेशन होऊन रक्त पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जातं. हे 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर ते 2 ते 8 मध्ये एनक्लोज्ड कशात केले, कवरिंग आहे बॅग लाईक स्ट्रक्चर. हार्ट इज एनक्लोज्ड इन सॅक बॅग लाईक स्ट्रक्चर, दॅट कवरिंग इज कॉल्ड पेरिकार्डियम. पेरिकार्डियम पुन्हा 2 लेअर होतात, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. आणि मग सिरस पेरिकार्डियम सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे, स्क्वॅमस पेरिकार्डियम बनलेला आहे. आणि मग त्या सिरस पेरिकार्डियम मध्ये पुन्हा 2 लेअर आहेत, आउटर लेअर आणि इनर लेअर. आउटर लेअर इज कॉल्ड parietal layer and inner layer is called visceral layer. Outer layer, parietal layer and visceral layer. Parietal layer and visceral layer have a space. The space which is present in between parietal layer and visceral layer is called pericardial space. And in that pericardial space there is a fluid that's called pericardial fluid, and pericardial fluid acts as a shock absorber. It helps from the mechanical injury and it keeps heart moist in condition and it acts as a lubricant oil. असे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. मग हार्ट वॉल लक्षात ठेवायचं. हार्ट हे मेसोडर्मल ओरिजिन आहे. हार्टला 3 वॉल आहेत, इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम मिळून प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. आणि मायोकार्डियम हे कार्डियाक मसलनी बनलेलं असल्यामुळे कार्डियाक मसल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी बघूया मग एक्सटर्नल स्ट्रक्चर आपण पूर्ण. ओके, थँक्यू. वी विल सी टुमॉरो.